श्री गजानन महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. जय जय जी गणनायका, लंबोदरा विनायका, वासतव त्रिलोका, गौरी सुता नमितो तुझ. वाग्देवी देवी शारदे, कृपा प्रसाद लाभू दे, मती मंदा बुद्धी दे, वरददायिनी हो मज. तैसे नमन देवांगना, कुलदेवते संतजना, स्थिर करी मनमना, गजानन महात्म्य लिहावया. गजानन विजय ग्रंथ थोर, भक्तजना आवडे फार, पारायण करीती नारी नर, समाधान चित्ता होतसे. परी प्रपंचाचा भार, साहुनी करीती व्यवहार, कुणी होती लाचार, सेवानगडे हातुनी. हुर हुर वाटे मणी, रत व्हावे पारायणी, रमावे वाटे चिंतनी, नतमस्तक चरणी व्हावया. तयासाठी गजानना, वाटे दिदली प्रेरणा, दुर्वांकुराची रचना, हाते करूनी घेसी तू. स्तोत्ररूपी नमस्कार, पठन मात्रे चिंता दूर, अनुभविती जन साचार, प्रचिती जाणना येतसे. त्यांचीच आज्ञा म्हणून, चरित्र त्यांचे लहान, लिहावयासी कारण, निमित्त मात्र मी असे. मूळ पोथी ओव्या फार, पारायणा लागे उशीर, तयास्तव हे सार, थोडक्यात रचिले. उपासना ही त्यासाठी, नामस्मरणे देवपाठी, भक्ता दारी तो संकष्टी, पापताप भयहारक. असा योगी गजानन, शेगावा करण्या पावण, माध्याने बघती जन, अकस्मात पातला. माघवद्य सप्तमीसी, आला ज्ञानरवी उदयासी, सुखदायी सर्वांसी, भाविकांसी तारावया. तिथे येई अग्रवाल, नाम त्याचे बंकटलाल, रत्न त्याचे वाटे अमोल, गवसले भाग्य त्यांचे. देवीदास नामे सज्जन, होता तिथे एक जाण, काही कारणे अन्नदान, घडले होते त्या गृही. उच्चिष्ट पात्रे बाहेर, टाकिली गृहासमोर, तिथे हा योगीवर, गजानन पातला. नसे काही तयापाशी, पाहता वेडा भासे जनासी, भोपळा एक पाण्यासी, वृत्ती सदा शांतती. पात्रावरचे अन्नकण, खाई एक एक वेचून, भोपळ्यात नसे जीवन, तरी न खंत मनी असे. अन्न परब्रह्म जाणावया, केली असे त्याने लीलया, जना लागी पटवावया, कृती ऐसी करीत असे. बंकटलाल अग्रवाल, पाहता झाला निश्चल, निगती वाचे त्या बोल, योगीचो कोणी प्रगटला. बंकटलाल नमिता झाला, चित्ती संतोष पावला, वृत्तांत तोच कथिला, देवीदासा कारणे. पंचपक्वान्नाचे पान, देवीदास ठेवी आणून, गजानन करी सेवण, सर्व एक करुणी. जना माझी दामोदर, देऊ का म्हणे आणून नीर, पाणी आणावया सत्वर, जाता झाला त्या गृही. समर्थांनी हास्य केले, पाणी आहाळावरी प्याले, ब्रह्म ओतप्रोत भरले, कृतीने त्या दाविले. नाही तिथे भेदाभेद, रस गोडी तसा स्वाद, सर्वा ठाई ब्रह्मानंद, जाणणारे जाणती. इति श्री गजानन महात्म्य प्रथमोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय दुसरा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय विघ्नहरा गणराया, एकदंता मोरया, तव कृपे लिहावया, प्रेरणाही मिळतसे. दीनानाथा दीनबंधो, कृपा सागरा करुणा सिंधो, सुख शांती सर्वत्र नांदो, सद्गुरु समर्था गुरुवर्या. करावया लीला वर्णन, स्फूर्तिदाता गजानन, पामर मी अज्ञान, कार्य करविती तेच हे. भाव जाणुनी बंकटाचा, कृपा हस्त शिरी त्यांचा, जमाव होता भक्तगणांचा, निघुनी जाती अकस्मात. समर्थ जाता निघुनी, ध्यास तोच नित्यमणी, गोड न लागे अन्न पाणी, क्षीण वृत्ती जाहली. काय जाहले तुझसी, भवानी राम पुसे पुत्राशी, बंकटलाल पित्यासी, सांगे खोटेच पटवुनी. ध्यानी म्हणी गजानन, व्हावे वाटे ते पूजन, शोधावया धावे म्हण, भक्त खरा तोच असे. रामाजी पंत नामे एक, ग्रामा माझी लौकिक, वृत्ती जातो सात्विक, हेतू बंकटे कथी येला. वयाने असती वृद्ध, भाव त्यांचा अतिशुद्ध, योगी पुरुष तो सिद्ध, असावा ऐसे वाटत असे. तव सुकृत सत्य जाण, तुझ लाहले दर्शन, नच पुण्याई वाचून, घडे दर्शन योग्यांचे. रामाजी पंत देशमुख, बंकटा दाविरे श्रीमुख, ऐक ऐक माझी भाक, सद्गुरुसी मज भेटवी. बंकटलाल लाचार, निघून गेले दिवस चार, परीन सुटला निर्धार, गजाननासी शोधण्याचा. गोविंद बुवा हरिदास, राहत होते टाकळीस, येऊनी शेगावास, महादेव मंदिरी थांबले. कीर्तनाचा होता वार, जमला तिथे जनभार, होताची नामाचा गजर, बंकटलाल प्रवेशला. पितांबर नामे शिंपी एक, होता तोही भाविक, सांगे बंकट सकळीक, हेतू तोच मनातला. ऐकून या समाचार, योगिया पाहती समोर, संतोष वाटे मनी फार, धाव घेती त्या ठाई. जोडून या करकमला, माथा चरणी ठेविला, भगवंतची तया भेटला, चित्त पावला समाधान. वदती महाराज तया ते,
द्यावे चून भाकरी ते बंकट पितांबर आनंदी ते इच्छा तीही पुरविली. चून भाकरी खाता खाता वदले पितांबरा जाई आता. नाल्यास पाणी अल्प असता तुंबा भरुणी आणतो. घाण असे ते पाणी खराब केले गुरांनी. दुसरी करून आणतो भरुणी वदत झाला पितांबर. गजानन वदले तयासी दुजे जल न लगे मजसी. तेच आन वेगेसी आज्ञा करी ते जाहले. तुंबा बुडेले ऐसे पाणी नव्हते कुठेही त्या क्षणी. न भरावे ओंजळींनी ऐसेही तयांनी बजाविले. तळवे पदीचे पुढतील ऐसेच न्यायालयासी होते जल. होऊनी मनी निश्चल संत वचना पाळिले. मनात करुणी स्मरण तुंबा ठेविला असे जाण. तो तिथे खळगा होऊन स्वच्छ पाणी दिसत असे. चकित झाला पितांबर तुंबा भरुणी साचार. उचली पाऊले झरझर सद्गुरुराया देत असे. खरा भाव खरी भक्ती नामस्मरणी रंगली मती. तया भेटला श्रीपती उपासना फळा आली असे. मनी पावनी समाधान वदती तया ऐका कीर्तन. ऐकतो मी इथे बैसून निरूपण येता रंगात. विस्मृती गोविंद बुवा झाली गजानन वदती ओळ पुडली. अर्थबोधही त्यावेळी विशद करून सांगती. बंकटलाल गृही जाता वदे पित्यासी वृत्तांता. गृह आपुल्या आणा आता गजानना त्वरित हो. मानोनी बंकट वचना घरा आणिले गजानना. सोमवार प्रदोष जाणा दिनभाग्यांचा लाभला. असता जाता दिनमनी पूजिले आसनी बैसवनी. चरणी मस्तक ठेवूनी आशीर्वच घेतला. भावभक्तीचा नैवेद्य अनेक पक्वान्नाचे खाद्य. सेवुनी तृप्त योगी सिद्ध कृतार्थ करी भक्तांसी. इति श्री गजानन महात्म्य द्वितीयोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय जगच्चालका भगवंता. तव कृपातीच असता काय होणे सांगा आता. भक्त तुझा सानिध्य तूच सांभाळसी भार. पतितांचा करीसी उद्धार. दिनांचा घेसी कैवार. श्रीहस्त तुझा असो. अग्रवाल्याच्या घरी गजानन वास करी. भावजयांचा तयावरी कृपा प्रसाद लाभत असे. दूर दूरचे येती जन करीती तयासी वंदन. हास्यमुख करुणा घन वरून उदान तया देतसे. होता असे काही दिन उदया येता नारायण. घ्यावया सद्गुरूंचे दर्शन साधू एक पातला. होती तिथे गर्दी फार म्हणून उभा राहिला दूर. मनी एक हुरहुर पदस्पर्श होणे शक्य नसे. म्लान वदनी साचार गोसावी तो चिंतातुर. घेऊन या माघार जाणे तेही बरे नसे. भावतयाचा जाणून वदले ऐका गजानन. दीन वत्सल दयाघन बोलावून तया आणावे. इच्छा एक त्याचे मनी गांजाची चिलम भरुनी. समर्थांसी अर्पण करुनी चरणी माथा ठेवावा. इतक्या माझी करीती खुन काडी बुटी झोळीतून. नवस तुझा घे फेडून वाया वेळ दवडू नको. गोसाव्याशी हर्ष झाला करिता झाला विनवणीला. आठव माझा राहो भला नित्य नेमे आपणासी. महाराज ठेवा चिलमेसी ऐसे वदनी सद्गुरुसी. धन्य मानी जीवनासी नतमस्तक तो होऊनी. वेदरुचा वदती गजानन चकित होती वैदिक ब्राह्मण. कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला अगणित दाविती. चंदन चावल बेलकी पतिया नित्य गाती भजना याचिया. पद हेची आवडे तया नित्य ऐकती भक्तगण. कधी वदती गणगण गणात बोते स्वानंदाचे येता भरते. मौनधारी कधी असती ते कधी भटकती वनी राणी. जानरावे नामे शेगावात देशमुख घराणे विख्यात. प्रसंग त्याच्या जीवनात व्याधीग्रस्त असे तोच हो. वैद्यांनी टेकिले हात उपचार करुणी बहुत. जवळ आला प्राणांत मती कुंठित जाहली. घाबरून गेले गणगोत कुणी करती आकांत. होती सारे भयभीत स्थिती तयांची पाहुणी. एक आप्त पुढे आला तीर्थ अंगारा द्याहो याला. वचन ऐसे वदता झाला गेला बंकट सदनासी. सांगितला वृत्तांत सर्वांसी तळ जोडिली समर्थासी. वाचवा वाचवा बाबा यासी पदतीर्था मागितले. चरण तीर्थ घेऊन भावे करुणी वंदन. परत गेला तो सज्जन जानरावा गृही तीर्थवा. करवी तीर्थासी प्राशन तीर्थ झाले अमृत पान. जानरावाचे चुकले मरण साक्षात्कार हा घडविला. कधी सौम्य कडक कधी वापरती भाषा साधी. कृपा होता टळती व्याधी अनुभविती ते भक्तगण. समर्थापासी भक्त एक वृत्ती त्याची ती दांभिक. सद्गुरु दर्शना येता लोक सांगे मीच दास असे. गजानन अंतर्ज्ञानी कोण कैसा घेती जाणुनी. फळ देती जैसी करणे सेवकास त्या अनुभविले. विठोबा माळी नाम त्याचे सोंग घेई साधुत्वाचे. कार्य त्याचे लुबाडण्याचे म्हणून तया ताडिले.
लाभ होऊन संतांचा, खेळ त्याचा तो दैवांचा, ऐशा परी शेवट त्याचा गजानन दुरावला. इति श्री गजानन महात्म्य तृतीयोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 4 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. तू गजानन सर्वेश्वर, नाम स्मरता विघ्ने दूर, मोदक प्रिय दुर्वांकुर, परशु हाती शोभतो. अनंत होती अवतार, संत महात्मे भूवर, तया कारणे साचार, सुख समृद्धी पावती. आता ऐका पुढील कथा. बंकटा गृही तुम्ही समर्था, बालका सवे खेळत असता, चिलम भरवी कौतुके. चिलम पेटविण्या पाही, परी साधन नव्हते काही, शोधून पाहता नाही, इलाज कुणाचा चालला. वैशाख शुद्ध पक्षास, अक्षय तृतीयेचा तो दिवस, बालक एक वदला तयास, पाहत जाऊन शेजारी. जानकी राम नामे सोनार, राहत होता थोडा दूर, मनात येता विचार, तया गृही गेला असे. विस्तव होता बागेसरित, बालक झाला हर्षित, गजाननास्तव विनवित, मागे अग्नी तो तया. दिवस सणाचा तो जाण, परतविला बालक विस्तवाविन, होऊनी जानकी राम क्रोधायमान, वदता झाला तयाप्रती. व्यवहारिक नसे तुम्हा ज्ञान, वाटे देव गजानन, चिलिम पेटवावी अग्निविन, उगाच बोंडू वाटतो. बालके होती जिंतातुर, मनात करीती विचार, विस्तवा वाचुनी लाचार, विन्मुख होऊनी बैसले. गजानने जाणिले सर्व. श्री गजानन महात्म्य अध्याय 5 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. सद्गुरुनाथा सच्चिदानंदा, सुबुद्धी द्यावी मती मंदा, तव कृपे स्वानंदा, आत्मानंदा देसी तू. समर्थांचे आले म्हणे, वसंत पूजा एके दिनी, करावी ऐसे वदोनी, कार्य तेच करविले. बोलाविले वैदिक ब्राह्मण, करविले त्यांचे पूजन, दक्षिण्या तया अर्पण, शिष्य हाते करविली. वाढला शिष्य परिवार, म्हणून महाराज गेले दूर, सोडून या शेगावीचा शिवार, कानना प्रति हिंडती. महाराज फिरत फिरत आले, पिंपळगावी स्थिरावले, शिवमंदिर एक भले, हेमाडपंथी पाहून. घालून या पद्मासन, बैसले समाधी लावून, जाहला असे अस्समान, गुराखी गुरे नेती घरा. इतक्यात कोणी मंदिरात, वंदना आला शिवाप्रत, समर्था पाहिले तेथ, आश्चर्य वाटे म्हणी त्याच्या. कळवी वार्ता सकलास, भेट देती मंदिरास, हर्ष होई सर्वांस, सानिध्य त्याच्या बैसले. कुणी करती भजन, मनोभावे पूजन, शुद्ध भाव आचरण, नैवेद्यासी ठेवी ती पुढे. गुराखी गेले गावात, समस्त जना कळवी मात, होती सकळ हर्षित, साधुशी त्या पाहुणे. राहिले तिथे काही दिवस, काळजी वाटे बंकटास, तयामनी तोची ध्यास, असतील कोठे गजानन. शेगावीच्या बाजारी खरेदी करण्या काहीतरी, पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पातले. भेट होई अकस्मात, बंकट आणि ते ग्रामस्थ, सांगती एकमेका प्रत, महती त्या संताची. पिंपळगावी एक औलिया, अनेक करी तो लीलया, काय वर्णावी ती किमया, संतोष म्हणे बंकटाच्या. बंकट येऊन विनवी तया ते, महाराज चला शेगावाते, भक्तगण उपोषित ते, तुम्हा स्तव राहती. परत आणले शेगावात, गजानन महासंत, वास त्यांनी तिथ, बंकटास्तव केला असे. तिथून काही दिवसात निघून गेले अडगावात, उन्हाळा तो रखरखीत, माध्यान्ह काही कृषित ते. पाणी न मिळे प्यावयासी, त्रास भला ग्रामस्थासी, त्रासून ते जीवनासी, कष्ट करीती रात्रंदिन. अडगावाहून आले अकोलीस, शोधिले पाणी प्यावयास, भास्कर नागरी शेतात, महाराज येती तयाजवळी. घट भरला तयापाशी, पाहता मागती जलत्यासी, नकार देऊनी वदला तयासी, नंगा पीर तू अससी रे. आमच्यासाठी असे नीर, दुरून आणले डोईवर, जाई इथून सत्वर, वर्मी बोलतो बोलला. महाराज किंचित हसले, निघून ते दूर गेले, विहीर पाहुनी थांबले, परी कोरडीस ती असे. वृक्षातळी बैसून, डोळे मिटून करती ध्यान, सच्चिदानंद दयाघन, विनमिता प्रभूसी जाहला. विहिरीस फुटले पाझर, क्षणात भरले तीत नीर, प्याले प्यानी दयासागर, भास्कराने ते पाहिले. धावणे गेले तयापासी, क्षमा करा पामरासी, ऐसे वंदून चरणासी, घट्ट धरुणी बैसला. कृपा करीती तयावर, समर्थ तुझी योगीवर, देऊनी अभयवर, सन्मार्गासी लाविले. इति श्री गजानन विजय महात्म्य पंचमोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 6 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा खरी, असता तया काय दूरी, सदैव तूच सहाय्य करी, भक्तराणा उपासका. हाच अनुभव येई त्यासी, जो करी संत सेवेसी, रिद्धी सिद्धी पदीच्या दासी, होऊन्या राहती.
आता पुढील कथा सुरस ऐका श्रोते सावकाश. भक्तनीती मळ्यात कणसे खावया गजानना. कणसे मक्याची घेऊन बंकट येई स्वयंहून. भाजण्या अग्नी चेतवून सकल बैसले सभोवती. वृक्ष चिंचेचे अपरंपार आगी मोहळे तयावर. होता तिथेची धूर पसरल्या माशा चहूकडे. गेले पळून सारे जण राहिले एकटे गजानन. माशांनी अंग झाकून गेले ऐसेची जाहले. महाराज असती शांत मक्षिकांची न तया खंत. नवल ते पाहते भक्त सहनशीलता ती पाहुणी. माशा मोहळ सर्वतेची रूप स्वमेव ब्रह्म हेची. निज लिलेने दाविले साची आला धावून बंकट. होऊन गेला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर. काटे शरीरी अपार बोचलेले ते पाहती. बंकटलाला बोले वचन या सर्वांची कारण. मीच एक असे जाण दुर्दैवी खचितची. पाहुणी बंकटाची स्थिती परतुनी मक्षिका लाविती. कौतुक तेच दाविती सकल जनासी ते दवा. काटे रुतले ते पाहून बंकट करी पाचारण. चिमटा सोनार घेऊन आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे काढून शकती चिमटे. मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलती. ऐसे वधुनी गजानन श्वास धरती रोखून. रुतलेल्या स्थलातून काटेवरती आणले. ऐसा पाहता प्रकार आनंद झाला सकला फार. तो बघता अधिकार चकित ते जन जाहले. कणसे बाजुनिया भक्त आनंदे बैसले खात. परतून गेले गावात जनसमवेत समर्थांच्या. महाराज येती अकोटास भेटण्या बंधू नरसिंगजीस. गुरु कोतशा अलीस मानुनी जे असती हो. नरसिंग विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळात. ईश चिंतनी सदारत श्रद्धास्थान ते जनतेचे. घनदाट अरण्यात वास करुनी एकांत. नरसिंग राहती नित्य तया संत हे भेटती. आलिंगले एकमेका बैसले आसनी एका. भावन उरला परका हितगुज करीते जाहले. प्रपंच करुणी परमार्थ साधिला हेतू तो सार्थ. ज्ञानोपासना यथार्थ करुणी राहिला निर्दोष तू. कर्म भक्ती योग मार्ग यांचाची घडो संसर्ग. रंगविना अंतरंग हाच मार्ग सुलभ हो. जैसे जैसे कथन केले तैसेची त्याने मानिले. चरण भावे वंदिले परोपकारी निसंशय. तुम्ही आम्ही सर्व एक वृत्ती ठेवून सद्विवेक. संकटा झेलून अनेक शांती नांदवी या भुवरी. नित्य भावी भेटीगाठी अपराध घालून या पोटी. गजानना कृपादृष्टी नित्य राहो आम्हावरी. अशक्य तुम्हा नसे काही योगक्रिया जाणताही. भाव दुजा न राही बंधू धाकटा मीच हो. सोने जैसे बावन कसी कमीपणा येई त्यासी. संत महात्मा त्या गुणराशी साक्षात्कारी तुम्हीच हो. कानना प्रति दोन संत वार्ता पसरली आकोटात. दर्शनासाठी जन तेथ येऊ लागत क्षणात ते. इतक्या माझी गजानना आधीच गेले निघून. दर्यापुराच्या सानिध्य जाण येऊनी राहिले शिष्यासवे. भेट देती ब्रजभूषणा वेद पारांगत विप्रजना. शिवर गावी पूजनी अर्धदाना करीतसे. प्रातकाळी नदी तीरी विप्र येता सदाचारी. पूजा पात्र तया करी योगी राजा हा भेटला. उदयाचली मित्र आला तम अवघाचे निमाला. ब्रह्मानंदी डोलत बैसला योगिया ऐशा पाहितो. सूर्यासमान ती कांती अजानुबाहू गुरुमूर्ती. ब्रजभूषण हर्षला चित्ती अर्धे पाद्ये पूजिला. साष्टांग केला नमस्कार मुखे त्याची नामगजर. नभोदरीचा भास्कर प्रत्यक्ष भुवरी पाहिला. हृदयासी तया लावून दिले तया आलिंगन. धन्यत्व पावे जीवन आशीर्वच तया लाभला. परतुनी आले शेगावात उत्सव मारुती मंदिरात. नाम संकीर्तन गजरात अन्नदाता करविले. तिथेची राहती गजानन बंकटा लावी परतून. राहण्या योग्य हे स्थान ऐसे म्हणून सांगितले. स्वामी राहती मंदिरी शेगाव झाली पंढिरी. भास्कर पाटील सेवा करी गजानन तव कृपे. इति श्री गजानन महात्म्य षष्ठोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 7 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणराया. कथन करावया तव लीलया. तूच लाविसी लिहावया हात धरून या बालकासी. मती मोमी अज्ञान बालक तुझे हे साण. चित्ती तुझशी आठवून लेखनात या करीतसे. मारुतीचा हा उत्सव करीत होते रंकराव. पाटील नामे खंडेराव धनिक होता थोर तो. संत सेवा घरी करी त्यात लावली जमेदारी. उत्तम कुशल व्यवहारी बंधुही तयासी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वांघरी तरी सर्वच सेवे करी. कीर्ती पसरेल दूरवरी उत्सवा कारणे तीच ती. महादजी कुकाजी करताजी
आप आपल्या रमती काजी, घराण्या उपदेशी गोमाजी, समर्थ तेही नागझरीचे. कर्ताजीसी पुत्र सहा, पुत्र विरहित कुकाजी हा, जन्मदाता पित्या परी हा, प्रेम करी सर्वांवरी. रिद्धी सिद्धी राबती घरी, खंडू पाटील कारभारी, बंधू 5 जण ते जरी, सर्व मान देती तया. काही सज्जन काही उर्मट, करती जनासेवे कटकट, गजाननावरी रुष्ट, होऊनी छळ करती ते. गजानन योगेश्वर, सहन करी साचार, जे जे काही होती प्रकार, परिनिरुत्तर असती ती. हसण्यावरी सर्व नेती, समाधानी सदावृत्ती, भास्कर पाटील सांगाती, सद्गुरूच्या राहितो. 6 वेना अपमान, म्हणून वदे तया लागून, मंदिरीन राहावे आपण, भास्कर वदे परोपरी. जाऊ अकोली ग्रामासी, देती त्रास हे सकलांसी, सौख्य न मिळे जीवनासी, उन्मत्त ते राहती. गजानन वदती भास्कराते, आवर घाली मनाते, परमभक्त हे आम्हाते, सत्ताधारी जरी असती हे. जमेदारासी उर्मटपण, असे खचित हे भूषण, म्हणूनच यांचे वजन, ग्रामवासियावर हो. पाटला माझी नामे हरी, आला हनुमान मंदिरी, महाराजा नमस्कार करी, विनवे कुस्ती खेळना. तू हारशील कुस्तीत, नको पाहू माझा अंत, परोपरी विनवित, असताना मानितो तया. महाराज राहिले बसून, उठवी वदले त्या लागून, पाहतो कैसा तू पहेलवान, गर्व त्याचा हरावया. पाटील हरी पुढे आला, बहुत यत्न करिता झाला, परी यश न मिळे त्याला, झुंजता हो समर्थासी. गजानन वजती हरी ते, नच छळावे इतराते, स्वाभिमानी कर्तव्याते, करीत राही यापुढे. सद्गुरु समर्था पुण्यराशी, उपकृत केले आम्हासी, सांगितल्या परी अहर्निशी, राहू हेची सत्य असे. तेव्हापासून सर्वजण राहाती नम्र होऊन, गजाननाची शिकवण शिरसा वंद्य मानिली. परी होते काही कुटाळ, लहरी येई करण्या छळ, होऊन आवता वेळ, संता सानिध्य येती ते. घेऊनी उसाची मोळी, पातले ते राऊळी, भावना तयांची खुळी, करीती आग्रह ऊस खाण्या. अट आमची मान्य करा, करू आम्ही ऊस प्रहारा, वळ अंगावरी ना जरा, दिसता मानू वंद्य तुम्हा. महाराज असते मौन, तेच मानिते ते प्रमाण, हाती उसाते घेऊन, धावून आले अंगावरी. भास्करा हृदयी तळमळ, वदे नकारे करू छळ, अंगी तुमच्या जरी बळ, रीत बरवी ही नव्हे. महाराज वदती बालकांना, त्रास जाहला असेल कोणा, तरी तो शमविना, आपणा विश्रांतीची जरूर असे. सर्वा बैसविले समवेत, ऊस घेतला हातात, रस काढिला पात्रात, हातानेच तो पिळून या. जेवढे होते तिथे ऊस, काढिला सर्वांचा तो रस, प्यावया दिला सकलांस, श्रम परिहार करावया. खंडू पाटला कळली मात, जाहाला असे तोही चकित, मार्दवताना त्या वाणीत, अरे तुरे वदत असे. गण्या गण्या गजानन, वाची वदता निर्मळ मन, शुद्ध भाव अंतःकरण, दुजेपणा मुळी नसे. खंडूजीस नव्हते मूलबाळा, निपुत्रिक वदती सकळ, कुकाजीचा वृद्धापकाळ, चिंतामणी करीत असे. आळवितसे गजानना, मनितयाच्या तीच याचना, इच्छा दर्शवे पुत्राविना, जीवन कसे जगावे हे. वदती संत गजानन, परमेश्वरी सूत्रदान, पुत्र होईल तुझ लागून, वचन सत्य ते जाहले. इति श्री गजानन महात्म्य सप्तमोध्याय समाप्त. गजानन महात्म्य अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय यमुना तटविहारा, मधुसूदन पतित पावना, करुणा घना, गोप सखा नंद नंदना, ब्रजभूषणा जगतपती, त्रिभुवन नायका गोपगणा, क्षणही न गमे तुझ्या विना, राधा रमणा कुंजवना, धेनु चारिल्या स्वय तुझी. कृपा करी यदुनाथा, नम्र चरणी तुझ्या माता, मार्ग दाखविती नानाथा, हेच मागणे तुझ प्रती. तव कृपा असता खरी, स्वानंदाच्या उत्ती लहरी, लिखाण करण्या हितकारी, होईल पुढचे निश्चय. कुकाजीचे आले मरण, खंडूजी झाला मनी खिन्न, भावाभावात भांडण, भाऊबंदकी सुरू झाली. देशमुख आणि पाटील दुई हीच गावातील, वाद वाढता त्यातील, विकोपास भांडण जात असे. ऐसाच काही घडला प्रकार, खंडू पाटला पडे विचार, गजाननावरी सर्व भार, टाकून दर्शना गेला असे. ठेवून पायावरी शिर, भावे केला नमस्कार, कृपादृष्टी अम्मावर असू द्यावी वदत असे. जाणून या भावनेसी, धरिले त्यासी हृदयासी, करीतसे सांत्वनासी, दयार्णव होऊन. नाही भिण्याचे कारण, जावे आता परतून, पाटील निर्दोषी म्हणून सिद्ध त्यांनी करविले. गजानना विनंती करी, खंडू पाटील राहण्या घरी, नेता झाला सत्वरी, इच्छा त्यांची पाहून या. महाराज असता सदनास, ब्राह्मण करीती मंत्रघोष, वसती स्थान तेलंगणास, अकस्मात येते शिगावी.
मंत्र म्हणता चूक झाली, सद्गुरूंनी ती दर्शविली, वेदवाणी पटविली, निजासनी वैसुनिया. वदते झाले ब्राह्मणांसी, वैदिक झाला तुम्ही कशासी, निरर्थक साधनेसी, करणे योग्य नसेची हो. पोट भरण्या जरी ज्ञान, सत्य करावे विद्यार्जन, म्हणविता जरी ब्राह्मण, कर्मठ म्हणून वावरा. स्पष्ट करून उच्चार, गजानन वदती ते स्वर, न लावता उशीर, चकित केले विप्रांना. दिसावया परमहंस, विद्वत्ता ज्या त्या अंगी खास, द्यावया जीवन मुक्तीस, सिद्धयोगी हा असे. खंडू पाटला बोलविले, हस्ते त्याच्या दान दिले, ब्राह्मण ते संतोषिले, गेले सोडून शेगावते. महाराजही कंटाळले, गावात राहून त्या भले, पाटलाच्या मळ्यात आले, शिवमंदिर ते पाहून. मंदिरा शेजारी ओट्यावर, सावली असे थंडगार, निंबवृक्ष बहरलावर, आसन तिथे घातले. जागा असे ती छान, रमले असे तिथे म्हण, झोपडी द्यावी रे करुण, वदते झाले कृष्णाचीसी. असता पाटील सेवेत, घडली गोष्ट अद्भुत, 10-20 गोसावी तितक्यात, त्या ठाई हो पातले. ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आहोत आम्ही शिष्य साचे, माणस आमुचे भोजनाचे, निवेदिते ते जाहले. शिरापुरीचे भोजन मागते झाले सर्वजण, राहू म्हणती दिवस 3, नंतर पुढती जाणे असे. आज नसे अन्नदान, हजर असे भाकरी चूण, त्याचा आपण घेऊन करा भोजन मळ्यात हो. भोजनोत्तर बैसले जन, सुरू झाले निरूपण, कुणाना रुचले प्रवचन, शब्दच्छल तो व्यर्थची. कुजबुजती सुरू झाली, ब्रह्मगिरीच्या कानी गेली, थोर याहून गुरुमाऊली, श्रद्धास्थान आम्हासी ते. गोसावी तो रागावला, समर्थापासी आला भला, चिलमी माझी गांजा भरला, भास्कर देतसे गजानना. चिलम घेती गजानना, ठिणगी पडली पलंगी जाण, पेट घेई पांघरून, धूर निघू लागला. क्षणात भडकला अंगार, समर्था वदला भास्कर, उतरा खाली सत्वर, सद्गुरुनाथा गजानना. तैते वरती भास्करासी, आणा इथे ब्रह्मगिरीसी, नैनन शिंदंती श्लोकासी, सत्य करून दाखवाया. गुरु आज्ञाती मानून, भास्कर करी पाचारण, ब्रह्मगिरी घाबरून, वदतसे तयाला नच न्यावे. धरुनी त्याचा तो कर, भास्कर ओढी फरफर, गजानना समोर आणून उभा करीतसे. नैनन दहकी पावक, खरे करावे शब्द देख, गोसाव्यास त्या धाक, पडला असे खचितची. क्षमा मागे समर्थांची, ना ओळखले मी तुम्हासी, सद्गुरुवरा गुणराशी, नतमस्तक तो जाहला. इति श्री गजानन महात्म्य अष्टदशोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री गजानन महात्म्य अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा पांडुरंगा, भक्तवत्सला श्रीरंगा, चरणापासी चंद्रभागा, सेवेसी तुझ्या वाहते. करिता तियेचे स्नान, करी पापांचे क्षालन, मनोभावे वंदून, भक्तचिंतनी रमती ते. मज द्यावे वरदान, लिहवी हे गुणगान, सिद्ध पुरुष गजानन, भावसुमने वाहतो. परिस स्पर्शता लोहाते, सुवर्णच तो करीत्या ते, संत कृपादान ते, कल्याण भक्तांचे करीतसे. म्हणून मागणे हे सदाया, दया असावी प्रभुराया, जड जीवाया ताराया, महिमा सद्गुरूचा वर्णवी. एकदा शेगावी टाकळीकर, गोविंद बुवा कीर्तनकार, हरिदास हे अस्ति थोर, शिवमंदिरी पातले. लौकिक होता मोठ्यांचा, जीर्णोद्धार मंदिराचा, धनिक तो शेगावचा, भाविक तोही सत्य असे. मंदिरात येता कथेकडे, घोडा बांधिला सामोरी, येता जवळे लाथ मारी, चावा तोची गीत असे. स्थिर न राही क्षणभर, तटातटा तोडी दोर, पळून जाई वारंवार, जवळ न येऊ देई कोणा. लोखंडाच्या साखळ्या अस्ति बांधावया भल्या, विसरून त्या राहिल्या, टाकळी नामे ग्रामासी. रात्र झाली असे फार, झोपण्या गेले कीर्तनकार, चोहीकडे पसरला अंधार, टिवटिव टिटव्या करीती त्या. भयान वाटे परिसर, कुणी न दिसे रस्त्यावर, तितक्या माझी योगेश्वर, येते झाले त्या ठायासी. घोडा होता उभा शांत, महाराज झोपले पायात, भजन वाचे गणगणात, वृत्ती रंगोनी गेली असे. शंकाई एक म्हणे, घोडा वाटे जाईल सुटोनी, म्हणून गोविंद बुवा मधुनी, येऊनी पहाती घोड्यासी त्या. घोडा होता उभा शांत, नवल वाटले तयाप्रत, जवळ जाऊन पाहत, दृष्टी पडले गजानना. केला समर्थांसी नमस्कार, ठेवूनी पायावर शिर, चिंता करून या स्थिर, स्तवन मानसी करीतसे. भाग्य तेची फळा आले, खट्याळ घोड्यासी आकळीले. सखा सोयरा तू असे या दिनाचा, उजळूनी देई मार्ग हा जीवनाचा. जोडून या कर बुवा निघाले सत्वर, नित्याचा व्यवहार करावया कारण. दूर दूरचे येती जन, गजाननाचे घ्यावया दर्शन, मणी पावती समाधान, प्रसाद लाभता संतांचा. बाळापूरचे दोघी जन, सद्गुरु चरणी होती लीन, नवस केला तो विसरून, गेला असे जाणवले. दुसऱ्याही वारीस येता जाण, गांजा गेले विसरून, समर्थ तेच बोलून, दाखविते हो जाहले.
बाळकृष्ण नामे रामदासी राहत होता बाळापुरासी, सज्जनगडी दर्शनासी नित्य नेहमी जात असे. पत्नी राही ती सांगाती, चंदनाच्या चिपळ्या हाती, नामस्मरणी रंगुनी जाती, ऐसा नित्य क्रम असे. सदा करी अन्नदान अतिथी विप्रा तोषवून, निजग्रामी येती परतून, पुरुषार्थाची साधना. वृद्धापकाळापुरती येता, होईल कसे सद्गुरुनाथा, सेवा तुमची न होणे आता, शक्य वाटते या म्हणे. विचारा ऐसा येता म्हणे, वृत्ती होई दीनवाणी, अश्रू तळपती लोचने, ज्ञान समाधी लागली. स्वप्नी येऊनी रामदास, वदते झाले बाळकृष्णास, घरीच करणे उत्सवास, दर्शनास येईन मी. तेव्हापासून बाळापुरा उत्सव नवमीचा होई साजरा, 9वे दिवशी 2 प्रहरा, दर्शन देतील गजानन. वाट पाहता समर्थांची, दिसे मूर्ती तीच साची, अशा परी आस त्यांची, पुरविते ते जाहले. वचनाची त्या पुराली पूर्ती, गजानन ते निघून जाती, समाधान पावला चित्ती, बाळापुरासी विप्रतो. गजानन रूप रामदास, श्रद्धा भावे दर्शनास, लागो मना तोच ध्यास, अगाध लीला तयाची हो. इति श्री गजानन महात्म्य 9मोऽध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 10 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. अनंतरूपा नारायणा, तूच रक्षिशी भक्तगणा, नाच कोणी तुझ्या विना, जगज्जीवना मज आता. देवादिदेव गजानना, वदे गाती गुणगान, चरणी भावे वंदुन, कृपा प्रसाद मागत असे. गजाननाच्या आले मनी, राहावे अमरावतीस जाऊनी, आत्माराम सदनी येऊनिया ते राहिले. आत्माराम पुरुष थोर, होता त्याचा अधिकार, ग्रामा माझी उदार, प्रभू घराणे असे त्यांचे. येता गृही गजानन, घातले तया मंगल स्नान, केले भक्तिभावे पूजन, हार कंठी घातला. पंचपक्वान्नाचे भोजन, देऊनी केले तृप्त मन, दक्षिणादी देऊन चरणी मस्तक ठेविले. दर्शना कारणे येती जन, दर्शन घेता समाधान, कितीकांना ते चरण स्पर्श करावया मिळेची ना. अति जाहली असे दाटी, करीती भाविक लोटालोटी, घालावया हार कंठी, भाग्य विनेन घडत असे. जिथे जिथे इच्छा होई, गजानन स्वये जाई, तया लागी पुण्याई, खचित लावावी लागते. खापर्डे गृहस्थ यांचे घरी, महाराजांची गेली स्वारी, वकिली सनद हीच खरी, अपार संपत्ती देत असे. षोडशोपचारे झाले पूजन, आशिष देती गजानन, सदन झाले ते पावन, समर्थ चरण लागताची. ज्याच्या ज्याच्या मणी भाव, तया भेटला हा देव, कुणी असोरण करावं, सकल समान हो त्या ठाई. राहून तिथे काही दिवस, महाराज येती शेगावास, त्याच ठाई मुक्कामास, मंदिरी शिवाच्या राहिले. कळले असे पाटलास, कृष्णाजी येई दर्शनास, विनवी चालण्या मळास, परी तिथेची ते राहिले. सर्वांचे जाणूनी मन, केले असे समाधान, होईल आपुली इच्छा पूर्ण, ऐसे वाचे बदले ते. हरी पाटील नारायण, तैसे इतरही सर्वजण, होती पदी त्या लीन, कृपा प्रसाद लाभावया. सखाराम आसोलकरासी, पाटील मागती जागा मठासी, पटले ते महाराजांसी, पावनभूमी तीच हो. परशुराम सावजी भास्कर, गणेश आप्पा पितांबर, अनेक भक्त असती थोर, महाराजा सानिध्य सेवेसी. बाळाभाऊ भक्त खरा, सोडून या घरादारा, गजाननाचा आसरा, घ्यावया तिथेची राहिला. स्वार्थ साधू भक्तगण, महाराज सांगती विनवून, द्यावे यासी घालवून, नच ठेवावे जवळी हो. गजानन घेती हाती काठी, मार मारती भास्करा पाठी, सत्य ठरली ती कसोटी, वळणा उठला अंगावरी. कळला त्याचा अधिकार, लाभला शिष्य हाची थोर, जैसा सुवर्णा सोनार, कस लावणी पाहत असे. बाळापूरचा सुकलाल, मारवाडी अग्रवाल, त्याची गाय खट्याळ, मारकुंडी फार असे. मोकाट फिरे गावात, धान्य खाई दुकानात, जन जाहले अतित्रस्त, हाती न सापडे कुणाच्याही. कुणी म्हणती या गाईला, घेऊन जावे शेगावला, जसा थोडा शांत झाला, कृपा गजानन करतील. फासे टाकून धरली गाय, गाडीत घातली बांधिले पाय, शेगावी न्यावया उपाय, ग्रामस्थांनी केले असे. दृष्टी पडता गजाननाची, वृत्ती पालटली धेनूची, दोरखंडे सोडण्यातीची, महाराज स्वये पुढे येती. खाली घालून या मान, चाटू लागली ती चरण, अग्रवाल करी दान, गजाननासी त्या गायीची. कारंजाचा लक्ष्मण, विप्र एक धनवान, पोटी रोग असह्य जाण, कीर्ती ऐकून येत असे. पत्नी तयाची जाई शरण, गजानना मागे वरदान, पतीचे वाचवा प्राण, क्षमावावया या यातना. आंबा होता समर्था करी, तोच फेकला अंगावरी, खाया देई पतीस सत्वरी, व्याधीमुक्त तो व्हाय. आज्ञेने करी पालन, झाला रोग निवारण, कृपाळू तो दया घन, गजानन धन्वंतरी. इति श्री गजानन महात्म्य 10मोऽध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 11 प्रारंभ.
श्री गणेशाय नमः. अलौकिक ही तुझी कीर्ती, सुरनर तुझला भावे पूजिती. ब्रह्मानंद श्री गुरुमूर्ती, सगुण उपासक गजानन. भोलानाथ गंगाधर, गिरिजावती उमाशंकर. हर हर शंभो हे महेश्वर, करुणासागरा विश्वनाथ तू. महाराजांचा परिवार, पाटील मंडळी पितांबर. प्रिय भक्त तो भास्कर, पुत्रा तयासी चावला. श्वान होते पिसाळलेले, तेने लोक तेच भ्याले. उपचार भास्करावरी केले, सर्व ठरले निरर्थक. भास्कर म्हणे गजानन, हाच माझा वैद्य जाण. मजला जावे घेऊन, तेच करणे योग्य असे. गजानना पासी तया नेले, वृत्तांतासी ऐकविले. हसून महाराज वदले, भोग भोगावा तो लागेची. प्रारब्ध भोग तो होता, झाला तो कुत्रा चावता. कृपा दृष्टी ती होता, मृत्यू टळे भास्करासी. केली होती संत सेवा, तोच लाभला त्यासी मेवा. अंतरीच्या शुद्ध भावा, पुरावा हाची योग्य असे. शिवरात्रीसी त्र्यंबकेश्वर, दर्शनायती योगेश्वर. शिष्यासहित साधूवर, पंचवटीसी राहती. राहिले तिथे काही दिवस, परतुनी आले शेगावास. भेटूनी श्यामसिंगास, येऊ म्हणती अडगावा. असता उत्सव रामनवमी, श्यामसिंग शेगाव ग्रामी. येताच संधी नामे, गजाननाने अडगावा. असता तिथे समर्थ स्वारी, भक्तगणांचा कैवारी. भास्करास त्या ताडन करी, अपराधी तो म्हणून या. जनवदती सोडा तयासी, चुकला जरी कर्तव्यासी. दृढ भाव त्या चरणापासी, सद्गतीत तो जाहला. बाळा भाऊ ऊस देववी मार, म्हणूनच घडला हा प्रकार. करा याचा काही विचार, गजानन बदले कौतुके. पाटील भास्करा कारणे, 2 दिवस इथे राहणे. इहलोक सोडून जाणे, लागेल असे संत वदती. संतवाणी खरी झाली, मुक्ती भास्करा मिळाली. द्वारकेश्वराजवळी, समाधी तया देवविली. अन्नदान भंडाऱ्यासी, अडगावी ग्रामवासियांसी. घ्यावया प्रसादासी, कावळे येथे अति तेथे. त्रस्त होती जन हा कथा, कावळे ते अन्न खाता. कृपाच तवा दयावंता, क्षणात तया पाठविले. बदले काय ते संत ऐका, आज आले उद्या नका. नका देऊ जना मोका, तुम्हा ताडन करावया. तेव्हापासून नाचा आले, कावळे त्या स्थानी भले. संत वचन मानिले, महानता तीच संताची. पडला असता दुष्काळ, नद्या विहिरीत नव्हते जळ. हताश होती जन सकळ, सुरुंग लाविले विहिरीसी. आत होता कारागीर, खडक फोडेना ती पहार. जाहाला तो लाचार, उपाय त्याचा चालेना. सुरुंगासी ती किमया, खडक फोडण्या त्या ठाया. एरंड पुंगळ्या सोडाया, काम तिथे हो चालले. गणू नामे कारागीर, विहिरी माझी धरुणी धीर. बसला असता फुटला बार, स्फोट भयंकर झाला. गजानन कृपे वाचला, गणू सुखरूप राहिला. कपार तोंडी धोंडा भला, येऊनी पडला त्या ठाई. गजाननाचा धावा केला, म्हणूनच गणू तो वाचला. ऐसा योगी लाभला, भक्त तारण्या संकटी. इति श्री गजानन महात्म्य एकादशोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 12वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय अंबे रेणुके माते, छत्र शिरावर असताते. का येऊने त्या भक्ता ते, लेकरे तुझे ते सर्वची. कुणी ज्ञानी कुणी अज्ञान, सकला मानेसी तू समान. भवाब्दी माझी तारुण, नेती माते तुझ तया. सकल चिंता वाहसी, मंगलदायिनी तू होसी. हाके सरशी धावसी, रक्षण करीसी सकलांची. तूच करवी सेवेते, दीनदयाळे मम हाते. कार्य चालवी हे पुढते, आशीर्वच तव राहू दे. अकोल्यासी बच्चूलाल, रामभक्त अग्रवाल. सुटता तयाचा तोल, गजानना तू साविलीसी. महाराज येता अकोल्यास, वदते झाले बच्चूलालास. सावकार असता तू खास, चिंता कासया करीतोशी. जे जे आहे तुझ्या म्हणे, आले असे ते मम ज्ञानी. करुणी घेईल कैवल्यदानी, सत्य हेची मानतू. असेसी खरा दानशूर, घडावे वाटते कार्य थोर. रामाचे बांधी मंदिर, इच्छा हीच तव असे. ऐकता सद्गुरुवाणी, बसविले तया आसनी. मनोभावे तया पूजुनी, आशीर्वाद तो घेतला. महाराजा दिले दान, ताटी भरुनी सुवर्ण. गजानन लावी ती परतून, कार्य तयाचे करविना. पितांबर तो शिष्य त्यांचा, असे शिंपी जातीचा. लाभ त्या संत सेवेचा, भाग्य त्याचे थोरते. महाराज सांगती जाण्या दूर, दुःखी तो जाहला फार. सुटला वाटे आधार, आज्ञा म्हणून तो जातसे. कोंडोली नामे ग्रामासी, निघाला असे तो प्रवासी. सुकल्या आम्र वृक्षापासी, येऊन या तो बैसला. ध्यानी मने गजानन, नित्याचे ते चिंतन. गजाननाचे भजन, मनोभावे तो करीत असे. मुंगळे असती तिथे फार, म्हणून चढला झाडावर. जिकडे तिकडे अंधार, वनांतरी तो राहिला. उद्या येता दीनमने, पाहिली तया गुराख्यांनी. वार्ता कळविली जाऊने, ग्रामवासी जनतेसी. तया पहावया जमले जन,
मुखे चाले नामस्मरण, गजाननाचा शिष्य जाण, कळून आले सकलांसी. खरे खोटे जाणण्यासी, परीक्षाच ते घेता त्याची, सांगती हरित करण्याची, वृक्ष तोची पाटलाचा. सद्गुरूची करिता स्मरण, पल्लवी फुटली ती नवीन, पाहता सकल ते जन, करीती वंदन पितांबरासी. केला तयाचा बहुमान, गाती जन गुणगान, सकलांची श्रुत वर्तमान, गजानन शिष्य सत्यासी. इति श्री गजानन महात्म्य द्वादशोऽध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 13 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. संत महात्म्य या भुवरी, भक्तगणांचे कैवारी, सगुण रूप हे ईश्वरी, जन कल्याणास्तव असे. गोप सखा श्रीहरी, पावा आदरी तो धरी, धेनु चारिता वनांतरी, वसन करती पयपाना. तरी आता कृपादाना, कोण मज तुझ वाचून, देई मज अवधान, सेवा कार्यही कराया. कुणी सज्जन कुणी दुर्जन, कुणी नास्तिक भाविक जन, मठा कारणे जमविती धन, सद्गुरु चरणी भाव असे. गजानन थोर संत, लीला त्याच्या अघटित, येईले जे मनात, तेच करुणी ते दावेती. तेजोमय दीनमणी, गजानन कैवल्यदानी, तिमिरा घालवूनी, प्रकाशमय अवनी करीतसे. समर्थ बसती ज्या ठाई, परकोट उभारून तो होई, अन्न छत्र पान पोई, तया ठाई नित्यची. सद्गुरु पाहती काज, सोहळा पाहावया आज, शेगावी जाता सहज, पाहावया मिळतसे आपणासी. भक्तगणांच्या जे म्हणे, तेच आले सर्व घडोनी, सहाय्य केले सरकाराने, ज्या ज्या परी गरज भासे. येता काही अडथळे, समर्थ वजता ते टळे, गजानन कृपेमुळे सहज साध्य ते होतसे. इथे होती चमत्कार, घडले काही जे प्रकार, केले असती सादर, संत वचना मानून. सौरद नामे गावात, गंगा भारती होता राहत, कुष्ठरोगी अति त्रस्त, संत दर्शना तो पाचला. डोके ठेविले पायावर, चापट बसली गालावर, उभा ठाकला जोडिले कर, कृपा सद्गुरूची भावया. लाथा मुख्या थापडा खाई, संता गजानन कृपा होई, थुंकले महाराज त्या ठाई, मलम मानुनी तो लाविला. घाण वाटली ती जनाला, जन बोलुती टोचुनी त्याला, खंत नसे त्या मनाला, व्याधी रहित तो जाहला. गंगा भारती वदे जना, व्यर्थ न करावी कुचंबना, थुंकी नसे हा मलम जाना, विनम्र भावे सांगत असे. स्नानास बसती गजानन, तेथील माती ती आणून, तिचेच करुणी लेपण, पूर्ववत तो जाहला. सुगंध असे मातीस, भारती सांगे त्या जनास, सत्य न वाटे कुटाळास, प्रत्यय तयांसी दाखवला. कुटाळा तो शरण आला, वंदिले गजानन चरणाला, गर्व त्याचा तो निमाला, संत कृपेने सहजची. नित्य नेम गोसाव्याचा, एक तारीवर भजनाचा, त्याच नामी रंगली वाचा, संतुष्ट गजानन ते जाहले. कुष्ठरोगी भालावरा, पत्नी आली न्यावया घरा, त्यागिले त्याने संसारा, काळ तिथेची घालविला. अनेक भक्ता कितीतरी, चमत्कार होती नानापरी, लिहावे असे वाटे जरी, ग्रंथ वाढेल त्या कारणे. रोग साथीची जरी येती, गजानन तया निवारिती, मनी असता श्रद्धा भक्ती, कल्याण तयाचे होत असे. धरी म्हणे शुद्ध भाव, कृपा करी सद्गुरु राव, स्थान पूज्य शेगाव, विदर्भ पंढरी सत्य जाणा. रोग साथीची येती, गजानन तया निवारिती, मनी असती भक्ती, दर्शना जाती जन शेगावे. श्यामसिंग मुंडगावचा, लाभ घेण्या दर्शनाचा, मार्गदरी शेगावचा, दरबारी त्या पातला. चरणावरी ठेविला माथा, वदता झाला सद्गुरुनाथा, मुंडगावी चलावे आता, इच्छा ममही पुरवावी. महाराज ग्रामी त्या जाती, चतुर्दशी रिक्तती तिथी, अन्नदान करावे चित्ती, बेत तयाने ठरविला. महाराज वदती पौर्णिमेला, जेऊ घाली सर्वाला, न मानिती वचनाला, सिद्धता ती जाहली. भोजनासी जमले जन, पात्रावर वाढले अन्न, आकाश ते आले भरून, मेघगर्जना जाहले. वर्षा झाली जोरदार, अन्नाचं केलं मातेर, श्यामसिंग तो लाचार, शरण गेला गजानना. भंडारा झाला दुसरे दिवशी, प्रसाद मिळाला सर्वांसी, संतोष पावला मानसी, कृपा प्रसाद लाभला. मुंडगावाचा पुंडलिक, भाकरे नावाचा भक्त एक, असे अति भाविक, वारी शेगावची नित्य करी. वारीसी जाता ज्वरा आला, रस्त्याने न चालवे त्याला, आळवी म्हणे सद्गुरूला, ग्राम शेगाव ते गाठले. गजानना घातले दंडवत, पुंडलिक होई व्याधी रहित, आनंदले त्याचे चित्त, गंडांतर टळले खचितची. इति श्री गजानन महात्म्य त्रयोदशोऽध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 14 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय राघवा रामराया, सती कौसल्या तनया, दीनवत्सला तव पाया, भावपुष्पाया वाहतसे. अजानु बाहू धनुर्धर,
अससी कृपेचा सागर, दुष्ट संहारणे अवतार, भारवाहसी भक्तांचा. कृपा करी रघुनाथा, अनाथांच्या नाथा, सुरस लिहावी कथा, दासाच्या त्या हातून. खेडा ग्रामी एक ब्राह्मण, असे सदाचार संपन्न, प्रपंच परमार्थ साधून, कार्य आपुले करीत असे. घरी येती पाहुणे फार, घेई अवघ्यांचा समाचार, सर्वावरी परोपकार, व्रत हेची तो चालवी. कर्जाचा वाढला भार, येई घरी सावकार, परी फेडण्या कर्ज लाचार, जीवनासी तो त्रासला. मनी करुणी विचार, सोडिले तय घरदार, तीर्थातना सत्वर, जावया कारणे निघत असे. स्टेशनावर घेता तिकिटासी, गृहस्थ भेटला एकत्यासी, वदला तया कुठे जाशी, स्थिर चित्ता ठेव तू. तीर्थाटना जरी जाशी, प्रथम वंदी संतासी, गजानन असता शेगावासी, थोर महात्मा खजितसी. विचारणा करी अंतरी, जाई आता सत्वरी, उगीच भलते काहीतरी, मनी चिंतने बरे नसे. अकस्मात भेटला ब्राह्मण, मनी वाटे असेल कोण, गेला असे गोंधळून, आला असे तो शेगावा. दर्शन घेतले महात्म्याचे, कथिले सर्व तया साचे, हेतू जे जे असते मनीचे, शंका निरसन जाहली. स्टेशनावर भेटले कोण, घेतले का तया जाणून, जा आता घरी परतून, हेच सांगणे तुझ असे. आत्महत्या करू पाहासी, होते जाणे हिमालयासी, त्रासोनी या जीवनासी, करणे हे का योग्य असे. धन आहे मळ्यासी, बाभुळीच्या त्या बुडासी, नशीब तुझे उदयासी, येण्या संधी पातली. होता रात्रीचे 2 प्रहर, खोदण्या जाई सत्वर, जाण करावा उशीर, परतुनी तया लाविले. जैसे तया सांगितले, तैसे त्या विप्रे केले, सत्यवचन ते झाले, द्रव्यघट तो सापडला. शेगावी तो परत गेला, दानधर्म बहु केला, प्रेमानंदे नाचला, कृपा प्रसादे संतांच्या. सोमवती पर्वकाळ पाहुण, करावे नर्मदा स्नान, सवे घ्यावे गजानन, भक्तगणा वाटत असे. बंकटलाल मारुती चंद्रभान, सवे तयांच्या गजानन, ऐसे अनेक भक्तगण ओंकारेश्वरी त्या पोहोचले. नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट, नामे जावया वाट, गर्दी अपारती लोटली. नावे माझी बैसून, निघाले ते सर्वजण, खेडीघाट स्टेशन, जवळ तेची करावया. नर्मदेच्या मध्यंतरी, नाव आदळली खडकावरी, पोच पडली ती भारी, आत पाणी ते शिरले. घाबरले सर्वजण, परी शांत होते गजानन, मुखे चालले नामस्मरण, गणगण गणात बोटे हो. आम्ही न आपले ऐकले, म्हणून का ऐसे झाले, अपराधी आम्ही आहोत भले, वाचवा वाचवा प्राणही. स्तवन केले नर्मदेचे, गजाननाने स्वये वाचे, पाणी ओसळले साचे, नाव पूर्ववत जाहली. नर्मदेने घेतला वेश, कोळीन रूप धरी खास, लाविली नाव तिरास, अवघ्याने ती पाहिली. चित्रकूटचे नाथ माधव, शिष्य त्यांचे सदाशिव, तात्या असे टोपण नाव, दर्शनास आले शेगावी. गजानन बैसले जेवणास, पाचारी नाथ शिष्यास, उशीर झाला तुम्हास, येण्यास होया ठायासी. माधवनाथ गुरु त्यांचे, भाग्य लाभले भोजनाचे, राहिले सेवन तांबुलाचे, विडा नेऊनी द्या त्यांना. वानवळे नाम त्यांचे, शिष्य माधवनाथाचे, स्मरण करिता त्यांचे, भेट ही सहु साक्षात. इति श्री गजानन महात्म्य चतुर्दशोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 15 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय व्यंकटेश वासुदेवा. मनमोहना हे माधवा, शेष शयना केशवा, गोविंदा दामोदरा म्हणतो तुझे. करी पूर्ण मनोरथ, तुझी हाकिला अर्जुन रथ, अनाथांचा तू नाथ, सखा तुझी भाविकांचा. अशी तुझ नमस्कार. दीन मी पामर, जन कल्याणास्तव अवतार, अनंत रूपे नटलासी. भक्तवत्सला दयाघना, दावी सखया तव चरणा, नामी रंगवी ही रसना, कवनाती या गुड करी. टिळक बाळ गंगाधर, राजकारणी अतिचतुर, कीर्ती जाहली दूरवर, स्वातंत्र्य संग्राम गाजविला. लोकमान्य नरकेसरी, जनतेचे हे पुढारी, शस्त्रलेखनी हीच खरी, इंग्रजांशी झुंजला. शिवजयंती उत्सवासी, टिळक आले अकोल्यासी, पाचारण केले गजाननासी, मंचकावरती बैसविले. खापर्डे दामले कोल्हटकर, विद्वान वक्ते अस्तित्वर, जनसमूह लोटला अपार, भाग्य खचित त्या नगरीचे. कोणा वाटे गजानन, मध्येच गातील भजन, परी धरुणी ते मौन, सभे माझी ते बैसती. राष्ट्रोद्धार हाच खरा, करवी हाते गंगाधरा, भोगिले जाणे कारागरा, स्वातंत्र्य लढ्या कारणी. पटवर्धन आप्पासाचे, राहणारे ते आळंदीचे, स्नेही तेच टिळकांचे, आले असती उत्सवासी. वराड प्रांती अकोल्यासी, सभा झाली वैशाख मासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, सुयोग पर्वणीचा साधला.
यशस्वी झाली खरी, टिळक केले कारागारी, टीकास्त्र सोडिले इंग्रजांवरी, शुद्ध भाव तो अंतरीचा. भूत भविष्य वर्तमान जाणीते हे गजानन, जन असती हे सामान्य, कर्तव्याची ना जाणतया. टिळक असता कारागारी, गजानन देती प्रसाद भाकरी, खापरड्यासी बदती जा सत्वरी, टिळका कारणे ती द्यावया. मुंबईस गेले कोल्हटकर, प्रसाद घेऊन भाकर, टिळक न करीती अव्वेर, कृपा प्रसाद तो स्वीकारिला. मंडाल्याच्या तुरुंगात गीता रहस्य लिहिला ग्रंथ, गजाननाचा वरद हस्त शिरी खचितची राहिला. कोल्हापूरचे करवीर गोविंद सुत श्रीधर, काळे उपनाव साचार, गरिबीतीस ते वाढले. शिक्षण तेही जेमतेम, परिबुद्धी ती उत्तम, यश धंद्या माझी हा भ्रम, द्रव्यार्जनाची नच शक्यता. दोघो यामा दोघे जण, मित्र यांचे खचित जाण, सवे यांच्या विद्यार्जन, थोर गुण हा लाभला. नसी कुणाची ती मदत, घरी गरिबी अत्यंत, तयामणी हीच खंत, मित्र एक भंडारसी. श्रीधराने पत्र टाकून सविस्तर कळवी वर्तमान, मनात होते ते कथन, मनसेसी त्या निवेदिले. मनसे शिक्षक साचार, श्रीधरावरी प्रेम अपार, मजकूर वाचून करी विचार, मनी निर्धार तो करीत असे. ठरविती दोघे कोल्हापूर, शहर असे ते गुलजार, पत्रोपत्री व्यवहार, निश्चित तो जाहला. घ्यावे गजाननाचे दर्शन, शेगावी त्या जाऊन, रेल्वे मार्गावर ते जाण, भावना अंतरीची जाहली. सद्गुरु चरणी ज्यांचा भाव, पहिलं तीरा लावी नाव, स्टेशन ते शेगाव, गाठीले हो त्या दोघांनी. आले दोघ ते मठात, गजानना जोडिले हात, जाणीती सकल ते संत, आशीर्वच तयाची लाभला. विचार न करणे आता, शांत ठेवा आपुल्या चित्ता, सुयश तया चिंतिता, कार्य सफल ते जाहले. लौकिकास पात्र श्रीधर, ग्राम लाभे कोल्हापूर, संत साक्षात परमेश्वर, सुपंत भक्तास दाविती. दर्शनाचा योग येता, उचित घडले तत्वता, दयागणा सिद्ध हस्ता, शिरी आपल्या ठेवा सदा. इति श्री गजानन महात्म्य पंचदशोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 16 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. परशु असे शस्त्र हाती, कुमार जमदग्नीचा म्हणती, परशुराम माता ती, रेणुका ती नव्या चली. ताडिले तिने दृष्टांसी, संरक्षण दिले द्विजांसी, परी आता का निष्ठुर होसी, माते अवेरीसी बालका. गजाननाचा भक्त एक, नाम त्याचे पुंडलिक, महान हा भाविक, मुंडगावी राहत असे. शेगावाची परिवारी, गजानना ध्यायी अंतरी, कृपा तीच तयावरी, सद्गुरूची त्या जाहली. भागाबाई नामे ठाकरीन, राहत होती तिथे जाण, दंभाचार माजवून, भोंदित असे सकलांना. वदली ती पुंडलिका, जन्म तुझा रे फुका, शेगावसी जासी का, सद्गुरु मानीसी विड्यासी. ताप तुझा झाला बरा, म्हणून करीसी येर झारा, खातो कुणाच्याही घरा, पिशापरी तो राहतो. गुरु पाहिजे ब्रह्मज्ञानी, वेदांतासी जाणूनी, नित्य जो रंगे हरिचिंतनी, गुरु तोच खरा जाणावा. भागाबाई जशी सांगे, नादी तिचा तसा लागे, अंजनगावी तिच्या संगे, जाऊ म्हणे कीर्तनासी. केदाजीच्या शिष्याते गुरु करणे ठरले होते, असे नेहमी येताचे ते, जाण्या सिद्धजी जाहले. जाऊ म्हणे ती सकाळला, म्हणून पुंडलिक झोपला, स्वप्न रात्री पडले त्याला, दिगंबर पुरुष उभा दिसे. शेगावीचे गजानन देती तयासी दर्शन, मन जाई आनंदून, कानी तया ते बोलता. माझवी ती दंभाचार, लागती नादी नारी नर, वृत्ती त्यांची ती कठोर, ऐशासी गुरु का मानावे. तुझी असेल जी जी आस, पुरवीन मी तियेस, पुंडलिका लागला ध्यास, शेगावीच्या अवलियाचा. निरखून पाहता तो योगी, आला असे आपणा लागी, अंजनगावचा तो ढोंगी, पुरुष तया तो जाणवला. नित्य भावया दर्शना, पादुका घेई तो मागुण, करावया नित्य पूजन, मनी निर्धार ठरविला. पादुका तया देऊन, महाराज पावले अंतर्ज्ञान, पुंडलिका जाग येऊन, सभोवार पाहू लागला. पहाट होता खरी, भागाबाई तो उभीदारी, चाल म्हणे ती सत्वरी, अंजनगावासी जावया. पुंडलिक तिज बदला, गजानन गुरु केला, पाठी राखा तो मला, दुजान करणे गुरु असे. श्यामसिंग मुंडगावचा भक्त तोही गजाननाचा, मार्गधरी शेगावचा, दर्शना कारणे सद्गुरूच्या. परतुनी जाता आपल्या गावी, महाराज बदले भेट घ्यावी, बाळाभाऊस सांगती नेण्या लावी, पादुका पुंडलिकासी द्यावया. सद्गुरु आज्ञा घेऊन श्यामसिंग गेला परतून, पादुका पुंडलिका देऊन, निघून गेला तो तेथून. राजाराम नामे ब्राह्मण, धंदा सराफी दुकान, कृपा संतांची ती जाण, पुत्र दोन ते लाभले.
गोपाळ त्र्यंबक नामे त्यांची, श्रद्धा देवावरी साची, सेवा तीच गजाननाची, भक्तिभावे त्र्यंबक करी. इच्छा झाली तयामणी, द्यावी महाराजा मेजवानी, आवडीचे पदार्थ करुणी, भोजन आणले गुरुराया. विचार तैसा कवराचा, झुणका भाकरी देण्याचा, निर्धार होई मनाचा, स्टेशनावरी तो पातला. वेळ झाला येण्या फार, गाडी निघून गेली दूर, दुसऱ्या गाडीस भरपूर वेळ होता जाण्यासी. परीनं ढळला मानस, जाणे मनी शेगावास, झुणका भाकरी गजाननास, कवर गेला द्यावयासी. वाट पाही योगी राणा, गेला तोची दर्शना, न करिताची भोजना, महाराज असती आसनी. कवरासी त्या पाहून हर्षित झाले गजानन, झुणका भाकरी मागून, घेती सद्गुरु खावया. आनंदले दयाघन, कवरासी दिले अभिवचन, कार्य तव सफल जाण, होई ऐसे सांगते. भक्तमनी आनंदला, माथा चरणी त्या ठेविला, परतुनी घरी गेला, तारा आली असे गृही. नोकरीचे बोलावणे, सत्य झाले गुरु कृपेने, जो भजे तयाहुने, नस काही घडत असे. ऐसी येती अनुभव, जिथे भक्तीचा अभाव, तिथे कैसा हा प्रभाव पाहावया मिळेल हो. इति श्री गजानन महात्म्य षोडशोध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 17 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय लक्ष्मी रमणा, शेषशायी नारायणा, वैकुंठीचा तूची राणा, भक्ताकारणे प्रकटसी. प्रल्हादास्तव नरहरी, स्तंभा माझी श्रीहरी, हिरण्यकश्यपू असुरी, पोट विदारुनी मारिला. उग्र रूप तव जरी, प्रल्हादाचा कैवारी, घेसी तया अंकावरी, भक्त सखा तुची खरा. तैसी कृपा असो देवा, मुंगी साखरेचा रवा, गोड करुणी घेई सेवा, हीच विनंती तुझ असो. भक्तप्रिय गजानना, अकोल्यासी त्या जाणा, स्वये देऊनी दर्शना, तया गृही राहासी. कृष्णा बापू चापड गावी, बच्चू लालाने भेट घ्यावी, जिजाई पंडित अनेक नवी, भक्त मंडळी असती तव. खटाऊच्या गिरणीत, समर्थ येती अकोल्यात, मुक्कामासी अवचित, कल्पना नसता कुणासही. विष्णुसा नामे सावकार, ग्राम ज्याचे मलकापूर, घेऊन यावे हा निर्धार, महाराजासी आपल्या गृही. म्हणून गेला अकोल्यास, विनविता झाला भास्करास, जो गजाननाचा शिष्य खास, केले बोलणे तयासावे. दिले तयासी वचन, मलकापुरी येईल घेऊन, महाराजासी निश्चित जाण, समाधान झाले विष्णुसाचे. भास्कर विनवी सद्गुरुसी, जाणे असे मलकापुरासी, परी नकार देती त्यासी, अट्टाहासी तो बैसला. आग्रहास्तव गजानन, गाडीत बसले जाऊन, वस्त्र रहित पाहून, कुजबुज जन करीत ते. महाराज उठले तेथून, नजर त्यांची चुकवून, डबा बायकाचा पाहून, त्याच ठाई बैसले. मूर्ती पाहुणे दिगंबर, स्त्रिया काबरल्या फार, ओढिली साखळी अखेर, कथिला वृत्तांत पोलिसाला. येई अधिकारी पोलिसचा, हात धरी महाराजांचा, यत्न त्याचा उतरविण्याचा, परिणामाने ती गजानन. अधिकारी गेला स्टेशनासी, सांगितला वृत्तांत मास्तरासी, स्टेशन मास्तर डब्यापाशी येऊन आला त्वरित तो. योगीराज गजानन, बघता द्रवले त्याचे मन, वदे जरी हे नग्न, सोडून द्यावे हो याजला. असती हे संत थोर, साक्षात भगवंत अवतार, असे खचित मी लाचार, गुन्हेगार नसती खरे. अति आदरे केले नमन, महाराजा घेतले उतरून, पुढे जठार साहेब येऊन, खटला तयावरी भरला असे. व्यंकटराव अकोल्याचे, देसाई घराणे त्यांचे, कामानिमित्ते नेत्यांचे, आले असती त्या ठाई. मंडळी जमली तिथे फार, खटला ऐकण्या बंगल्यावर, देसाई नामे गृहस्थ थोर, जठार साहेबा विचारती. काय असे इथे आज, समोर दिसती महाराज, आणि इतरही समाज, जगण्या कारण काय असे. जठार वदती तयासी, कसे न ठावे तुम्हासी, चालविणे आहे खटल्यासी, गजाननावरी जो भरला असे. देसाई झाले मनी खिन्न, विनंती करती कर जोडून, भगवत मूर्ती गजानन, खटला नका हा चालवे. गजानन हा योगी राणा, वंदनीय असती अवघ्यांना, चूक झाली असे जाणा, इथे तयासी आणविले. शिष्य भास्कर सवे आला, खुर्ची दिली बसण्या त्याला, जठार वदती स्वामीला, वस्त्र विणे फिरणे योग्य नसे. महाराजत होते आसनी, जठरास वदती हासुनी, गुन्हेगार आम्ही कायद्याने, योग्य वाटे ते करा. तया वदती आपण, चिलम भरावी न लावी क्षण, ऐसे ऐकता वचन, भागावरती ते आले. 5 रुपये भास्कराला, जठाराने दंड केला, निकाल तो ऐसा दिला, महाराज ठेविले विवस्त्र म्हणून. एकद्या अकोल्यास गजानन, असता मेहताब येऊन, एकमेका आलिंगण, देते झाले त्या ठाई. हिंदू आणि मुसलमान, भेदना ठाई जाण, करा याजन कल्याण, सिद्ध पुरुष ते खचितचे.
नंतर गेले अकोटासी, भेट द्याया नरसिंहजीसी, जाऊन बसती विहिरीपासी, आत डोकावून पाहती, वदती घडावे स्नान, आत सोडून बसती चरण, पाणी येई उफाळून, स्नान घडले संतांसी, यारे यारे सारे जन, तीर्था माझी करी स्नान, सकला करीती पावन, अधिकार तोची सद्गुरूंचा. इति श्री गजानन महात्म्य सप्तदशोऽध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 18 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय रुक्मिणी वरा पंढरीनाथा, कुंडले कानी किरीट माथा, पितांबर कटी जगन्नाथा, अनंत रूपे नटलासी, द्वारका मथुरा वृंदावन, तुझ्या कृपेने झाले पावन, खेळगडी ते गोपगण, जगज्जीवना श्रीहरी, दळू लागला जनेसी, वेड लाविले मिरेसी, उभा ठाकला पंढरीसी, पुंडलिकास्तव विठ्ठला, युगानुयुगे भक्तगण, तिथे येती घ्या दर्शन, दीनानाथ दयाघन, पतित पावन तूच की, बायजा नामे भक्तीनं, दैवत तिचे गजानन, जातीने ती मायेनं, मुंडगाव ग्राम तिचे, बालपणी लग्न झाले, भाग्यात होते लिहिले, संसार सुखणा लाभले, षंडपती तिचा असे, माता पित्या दुःख अति, करून द्यावा दुसरा पती, विचारी येई ऐसा चित्ती, भुलाई शिवरामा वदत असे, शिवराम पिता त्यावर पत्नी सवदेन सोडी धीर, नशिबीच नसेल संसार, दोष तिचा काय असे, करुण पाहू उपचार, भुलाई होई निरुत्तर, तारुण्याचा अवसर, बायजा सुंदर रूपवती, थोरला धीर तिज पाहुन, कामुक होई त्याचे मन, बायजा सवे भाषण, सप्रेम तो करी सदा, प्रयत्न केले अति त्याने, नाकारिले तया बायजाने, पती पत्नी नाते जोडणे कदापिही मान्य नसे, नित्य काळ हरिस्मरणे, घातला असे बायजाने, मिठी घातली चरणी, लाज राखावी प्रभुवरा, ज्येष्ठ धीर बायजापाशी, हेतू वाईट धरून मानसी, रात्रीच्या समयासी, उन्मत्त होऊनी पातला, बायजा होई लाचार, परी धरून या धीर, सोडा म्हणे अविचार, पित्या समान मज तुम्ही, अंगावरील टाकता हात, पडला माडीवरून त्याचा सूत, बायजा जाऊनी धावत, बालका घेई उचलूनी, खोक पडली डोक्यास, बायजा लावी औषधास, करणीचे फळ दिरास, मिळालेच ना म्हणतसे, भुलाबाई आणि शिवराम पिता, शेगावी येती तत्वता, महाराजासी विचारता, होई बाकीत बायजाचे, जरी लग्न करीसी बायजाचे, पुत्र नाही नशिबी हिचे, कल्याण करी जरी तिचे, घेऊनी जावे स्वग्रामी, जेवढे पुरुष असती कोणी, बंधू पिता समजूनी, वागणी तिचे तू मानी, विधी लिखित सत्य हे, बायजेसी झाला आनंद, नामस्मरणी परमानंद, ध्यानी मनी तो श्रीरंग, पुंडलिका सवे राही सदा, पुंडलिका समवेत येई बायजा शेगावात, पुंडलिक गजानन भक्त, मुंडगाव ही ग्राम त्यांचे, नित्य करीती दोघे वारी, गजाननाच्या दरबारी, शुद्ध भाव तो अंतरी, जननिंदा ही होत असे, ही राहील जन्मभरी, वृत्ती सदा ब्रह्मचारी, जनाबाई पंढरपुरी, अशा परीती राहिली, खामगावला भक्त थोर, होता राजराम कवर, फोड झाला दुर्धर, डॉक्टर अधिकारी आणविला, बहुत केले उपचार, आराम नसे तिळभर, कवराने टाकीला भार, सद्गुरी गजाननावरी, रात्रीच्या त्या समयासी, ब्राह्मण रूपे दारासी, हाक मारी कवरासी, परी ओळख कुणा नसे त्याची, तीर्थ अंगारा घेऊन, आलो शेगावाहून, थोडासी द्यावा लावून, तीर्थ पाजून हो द्यावे, देऊनी तीर्थ अंगारा, गेला ब्राह्मण माघारा, फोड तो फुटला खरा, अंगारा तो लावताची, पंढरपुरा गेले जन, सवे होते गजानन, पाटील मंडळी सज्जन, सुख सोहळा तो पाहती, सर्व गेले दर्शनासी, सोडूनी मागे बापुण्यासी, तो वदला गजाननासी, दर्शन मजला घडवा हो, गजाननाने केली मात, स्वये होती पंढरीनाथ, बापुण्यास पडे भ्रांत, कैसे अघटित घडले हे, वृत श्वान जागविले, भक्तगणा सुखाविले, कार्य असे थोर झाले, कृपेने तव गजानना. इति श्री गजानन महात्म्य अष्टादशोऽध्याय समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जय नंद नंदना मुकुंदा, परमानंदा आनंद कंदा, ब्रजभूषणा गोविंदा, नमन तुझला श्रीधरा, करुणाघना राधारमणा, दीनवत्सला दयाघना, ब्रजपाला राजीव नयना, मागणे एकच तुझ प्रती, शेगावासी मज न्यावे, चरणी संताच्या घालावे, अभयदान मज द्यावे, प्रासादिक हे लिहावया, शेगावी असता संत, आला दर्शना काशीनाथ, खंडेरावाचा हा सूत, गद्रे घराण्यात जन्मला, कृपा जाहली तयावर, घरी आली असे तार, मन झाले असे आतुर, खामगावा जावयासी, तार घेऊन हातात,
उभा शिपाई दारात मजकूर पाहता त्यात समाधान तया वाटले. हुद्दा मुनसफीचा खास मिळाला असे हो तयास, मोर्शी नामे ग्रामास जाणे लागले तयासी. गजानन येती नागपुरी बुटी गोपाळराव यांचे घरी, घराणे हे परोपकारी संत सेवा ब्रीद साचे. शेगावचे भक्तगण महाराज जाता दुःखी म्हण, आणावे तया परतून इच्छा त्यांची तीच असे. शेगावीचे लोक आले बुटी सदनासी ते गेले, सद्गुरु चरण वंदिले गोपाळ हरी पाटलाने. वदती गजानन पाटलासी घेऊन चला शेगावसी, इथे न गमे आम्हासी सांगती ते सकळ जण. बुटी गृही भोजन घेऊन निघती गजानन, आशीर्वच तया देऊन घरी गेले रघुजीच्या. राजे रघुजी असती थोर, लौकिक तयांचा दूरवर, केला महाराजा पाहुणचार रामटेक मुक्काम गाठला. घेऊनी रामाचे दर्शन शेगावी गेले गजानन, हरी पाटलासी घेऊन समागमे भक्तांच्या. धार कल्याणचे रंगनाथ स्वामी आले शेगावात, अध्यात्मातून संकेत देत असते एकमेका. वासुदेवानंद सरस्वती कृष्णा तटाकी ज्यांची महती, कर्मयोगी ज्यांची प्रीती, सिद्धयोगी तोही असे. येणार इथे भेटायासी सांगती गजानन बाळासी, प्रेमभाव हृदयासी ज्ञान संपन्न तो कर्मठ. स्वामी येताची आदर कथित केला समाचार, हर्ष झाला से अपार हरिहर भेटती जाहली. करुणी गजानना वंदन गेले योगेश्वर परतून, मार्ग त्यांचा असे भिन्न आपणाहून खचितसी. सांगती बाळा भाऊसी गजानन ईश्वर भक्तीचे मार्ग तीन, व्रत वैकल्य अनुष्ठान हीच अंगी कर्माची. शुद्ध भाव लीनता अंगी असावी तत्वता, भजनी पूजनी आस्था नामस्मरण हे सत्याची. योगी मुनी जे भुवरी कर्ममार्ग हा आचरी, तया योगे श्रीहरी होऊनी त्यांचा राहिला. साळूबाई भक्त थोर ग्रामतीचे वैजापूर, वाडे घोडे माहेर गजानन दरबारी राहिली. वेदविद्येचा जाणता गजानन ज्ञान सविता, वेदिक कुणी वेद म्हणता चुकताची सद्गुरु सांगती. आत्माराम वेद संपन्न सेवेसी अर्पिले जीवन, गजानन सेवे कारण एकनिष्ठ भक्त तो. स्वामी दत्तात्रय केदार दुजा नारायण जामकर, दूधच ज्याचा आहार भक्त तीन जाहले. मोरगावी मारुती पंत पीक होते शेतात, रक्षण पिकाचे करण्याप्रत ती माझी नामे एक होता. रास होती खळ्यात ती माझी झाला निद्रित, गाढवे येऊनी खात असती धान्य ते खळ्यातील. गजानने केली लीला जागविले तिमाजीला, गाढवे पाहता घाबरला महाराज अदृश्य जाहले. ती माझी सांगे मालकासी मारुती पंतना रागविले त्यासी, गजानन सांगती येता दर्शनासी प्रकार घडला तो कैतैसा. शके 1816 महाराज आले बळापुरात, स्वारी बैसली आनंदात बैठली समोर सुखलालाच्या. मूर्ती होती दिगंबर भाविक करीती नमस्कार, आला पोलीस हवालदार मारू लागला महाराजा. त्याचा परिणाम तो झाला आप्त गेले स्वर्गाला, हवालदारही ना राहिला 15 दिवसातच स्वर्गवासी. पंढरपुरी येती गजानन चंद्रभागेचे केले स्नान, विठ्ठलाचे दर्शन घेतले मंदिरी जाऊन. जोडण्या करा विनविले रुक्मिणीवरा, आता द्यावा आसरा चरणापाशी पांडुरंगा. हरी पाटील त्यावेळी होते तिथे सद्गुरु जवळी, आणि कही ती मंडळी विठ्ठल दरबारी असती ते. डोळ्यातून वाहती पाणी गजानना पाहिले सर्वांनी, आले शेगावी परतुनी चिंतामणी वाटत असे. सोडणार गजानन संगत जाहले हे सर्वांश्रुत, मनी सकलांच्या ही खंत भक्त येती दर्शना. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज वदले सकलांसी, आता गणपती बोळवण्यासी यावे तुम्ही मठात. चतुर्थीचा तो दिवस आनंदात काढिला खास, बाळभाऊच्या घरी लेकरास आसनावरी ते बैसले. शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवासरी प्रहर दिवसाला. प्राणरोधिता शब्द केला जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला शेगावात संत तो. इति श्री गजानन महात्म्य 19 समाप्त. श्री गजानन महात्म्य अध्याय 20 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी शारंगधरा, शिरावरी या ठेवी करा, जगन्नायका विश्वंभरा सर्व सूत्र तुझे हाती. दीनानाथा श्रीपती कुंठित झाली असे मती, द्यावी सख्या अनुमती कार्य हे करावया. पाप ताप भव भय हारी आता देई अभय, मी वासरू तू गाय प्रेमे पाना पाजी तू. श्याम सुंदरा श्रीधरा पतित पावना परम उदारा,
पितांबर कटी मुकुटी तुरा, कंठी हारते शोभती. मना लागली हुरहुर, समाधीस्थ ते झाल्यावर, नसे द्यावया कुणी धीर, हळहळती सकळ नरनारी. तुटली म्हणती कोणी नाती, ऐसे कितीक जण बोलती, परी तीच असे भ्रांती, अदृश्य असता त्याच ठाई. श्री गजानन शेगावात, स्वप्नी देती दृष्टांत, भक्ता लागी सुखवित, अनुभव हाची येत असे. कोठडे नामे गणपत, राहत होता शेगावात, रायली म्हणून कंपनीत, एजंट होता दुकानाचा, नित्यानेम दर्शनाचा. गजानन गजानन बोले वाचा, परिपाठ हाच तयाचा, मठा माझी जात असे. अभिषेक करुणी समाधीस, भोजन घालावे ब्राह्मणास, विजयादशमी मुहूर्तास, सिद्धता ती करी सर्व. कांतावदे अन्नदान, नेहमीच करिता आपण, उद्या आहे मोठा सण, लक्ष प्रपंची असू द्यावे. रात्रीस पडले तिला स्वप्न, मूर्ती गजानन पुढे नग्न, होता आहे हे प्रयोजन, यासी न अडथळा काननी. खर्च नसे अनाठाई, ब्राह्मणा वाटाने गाई, परमार्थ करणे ठाई ठाई, या समपुण्य तुझे नसे. पतीस झाली ती सांगती, आनंद न मावे त्याच्या चित्ती, पालटली तिची ती मती, कुविचार मनी नच राहिला. लक्ष्मण हरी जांजळास, अनुभव आला असे खास, बोरी बंदर स्टेशनास, संन्यासी रूपाने भेटले. अजानुबाहू परमहंस, दृष्टीना सागरी दिसे खास, बोलले असती लक्ष्मणास, गजाननाचा शिष्य अससी तू. का होशी रे हताश, नच कळे हे आम्हास, काळजी असे तुझी त्यास, पुण्यतिथी केलीस साजेरी. पुत्र शोक बापटासी, असून आला प्रसादासी, खास म्हणून गेहासी, सत्य असेच ते सांगना. लक्ष्मण होतसे कष्टी, सुनेच्या ऐकोनी गोष्टी, समर्थ देती तया पुष्टी, परी कोण असेल ते कळेना. आदरे केला नमस्कार, गुप्त झाले योगेश्वर, स्टेशन तेच बोरी बंदर, ध्यानी मनी लक्ष्मणाच्या. भेट देती अनेकांना, शुद्ध भाव जे ठेवती मना, तयांची पुरवी कामना, संत गजानन अवलिया. माधव मार्तंड असे जोशी, कळंबचा तो रहिवासी, रेव्हेन्यू ऑफिसर पदवीसी, ठेवी गजाननावर भरवसा. गुरुवार होता दिन, वाटे घ्यावे दर्शन, शेगावासी जाऊन, परतून जावे स्वग्रामा. शिपाई कुतुबुद्दीन, बोलला त्या करजोडून, आले आभाळ भरून, गाडीत जाणे बरे नव्हे. मन नदीस होता पूर, तरी होऊ म्हणे नदी पार, दमनी करवी तयार, शेगावी जाण्या कारण. झंझावात सुटला वारा, वर्षा होई पडल्या गारा, उडवू पाहे वारा छबरा, घाबरले ते मानसी. पुरामाजी केले रक्षण, आले धावनी गजानन, पहिलं तिरी पोचवून, रक्षण केले स्मरताची. अनेकांच्या अनेक व्यथा, निवारिल्या सद्गुरुनाथा, तूच कैवारी दीनानाथा, अनन्य भावे भजता तुझ, तीर्थ अंगारा गुणकारी नित्य. श्री गजानन महात्म्य, अध्याय 21. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय अनंत अद्वैता, अविनाशा भगवंता, भवभय हरणा गुणातीता, ब्रह्मांड नायका नमितो तुझ. तूच अससी सर्वाठाई, नतमस्तक हे तुझ्या पायी, नारद तुंबरू तुझला ध्यायी, जगज्जीवना जगतपते. हाते घडता पातकासी, तूच निवारण करसी त्यासी, धाव वेगी ऋषिकेशी, भक्त वत्सला दीनबंधो. पतित पावन तुझला म्हणती, सतेज सुंदर लखलख कांती, चक्र सुदर्शन धरिले हाती, संहारक तू दृष्टांचा. जो जो येई भेटण्यासी, चिंता नेसी तू लयासी, जे जे आवडे देसी त्यांशी, पूर्णानंद तू व्यंकटेशा. पाप पुण्याची वासना, उपजविसी तूच नारायणा, पसायदान देई या दीना, कळस अध्याय गोड करी. स्तोत्र कथा तुझे गाणे, गाती भक्तगण आवडीने, गजाननाची ही स्तवने, भावपुष्पे ही समर्पिली. आता असावे सावधान, कळस अध्याय हा करिता कथन, करता करविता गजानन, निमित्तासी कारण दास असे. एकनिष्ठा असे ज्यासी, सेवा करण्या गजाननाची, सार्थकता त्या जीवनाची, कृपा प्रसाद तो लाभता. बांधित असता मंदिर, काम करिता शिखरावर, खाली पडला एक मजूर, हाताखालचा गवंड्याच्या. 30 फुटावरून खाली, देह यष्टी ती कोसळली, घडी व चिरे त्या स्थली, तया वाचविती गजानना. एक बाई रजपुताची, राहणार ती जयपूरची, बाधा तिजला भूताची, तया कारणे ती आली. दत्तात्रयाचा दृष्टांत झाला, ती असता जयपूरला, जाई तू रामनवमीला, शेगावी गजानन दर्शनासी. दृष्टांत झाला म्हणून आली मुलास घेऊन, उत्सव असता संपन्न, सभा मंडपी ती बैसली. खांब तिथे दगडाचे, उभे असती मंडपाचे, भाग्य उजळण्या त्या साध्वीचे, खांब तिथे कोसळला. खांब अंगावरी पडला, इजा मुळीण झाली तिला,
लोकांनी तो उचलीला वाचले प्राणत्या बाईचे. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, परमभक्त गजाननाचा, रहिवासी तो शेगावचा, घरी गेले गजानना. गोसाव्याचा असे वेश, मागती तया भोजनास, देती सद्गुरु हाकेस, दारासी तो पातला. निरखून पाहता गोसाव्यासी, स्वामी गजानन दिसती त्यासी, धरुणिया हातासी पाटावरती बसविले. सुग्रास दिले भोजन, गोसावी पावला समाधान, आशीर्वच तया देऊन अंतर्ध्यान ते पावले. श्री गजानन चरित्र असे हे परम पावन पवित्र, निष्ठा सबळ पाहिजे मात्र, अनुभव तोची यावया. गजानन चरित्र अवतरणिका, उमजावी ही अनेका, यातील आशय थोडका. अध्याय 21 हा असे. मंगलाचरण प्रथमोध्यायी. गुरुदेवाच्या वंदन पायी, निवेदन या ठाई, सारतेच या असे. माघवद्य सप्तमीसी, संत गजानन शेगावासी, देवीदास सदनापाशी, प्रगट पहाते जाहले. बंकटा सदनी राहिले, मनोवांछित पुरविले, अकस्मात निघून गेले, चिंतामणी बंकटाच्या. टाकळीकरांच्या कीर्तनात भाविका दिसले संत, पितांबराकडून तंब्यात पाणी तयांनी भरविले. पुढील अध्यायी अनेका, चमत्कार येती भाविका, पार लावी जीवन नौका, संत कृपा तीच खरी. बालक असता अज्ञान, माता करी संगोपन, तयापरी गजानन भक्तगणांचे सांभाळी. दृढ धरा मणी भाव, रक्षण करिता हाच देव, श्री गजानन दयार्णव, मनोरथ पूर्ण करीत असे. गजानना प्रिय दुर्वांकुर, 21 अध्याय हेच सार. भाव पुष्प चरणावर, सद्गुरूच्या या वाहिले. होऊन या शुचिरभूत, आसनावरी भावे स्थित, श्रद्धा भावनी ठेवून मनात, चरित्र पाठ हा करावाची. माधव तनय पार्वती कुमार, ग्रामजाची मेहकर, मुक्काम हल्ली नागपूर, कळस अध्याय संपविला. पौषवद्य द्वादशी गुरुवार, कालयुक्त नाम संवत्सर, श्री गजानन महात्म्य साकार, कृपेने तयाच्या जाहले. श्री गजानना सद्गुरुनाथा, तव चरणी विनम्र माथा, शिरी ठेवी कृपा हस्ता, अभयदानही मागत असे. माता पिता दीनबंधू, कृपा सागर करुणा सिंधू, योगी महात्मा गजानन साधू, वंदन भावे तयाप्रती. इति श्री गजानन महात्म्य 21 समाप्त.